या 3 गोष्टी दानाच्या श्रेणीमध्ये सर्वोच्च मानल्या जातात। जो या 3 वस्तू दान करतो तो कधीही गरीब होत नाही। आचार्य चाणक्य याची नीती जगभरात प्रसिद्ध आहे। त्यांनी सांगितलेले ज्ञान आजही उत्तम आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडते। आचार्य चाणक्य यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर महत्त्वाचे ज्ञान दिले आहे। दानाच्या बाबतीतही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत। आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता। धार्मिक दृष्ट्या भूमिदान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गायदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया। 1. आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे। आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गायीशी केली आहे। आचार्य म्हणतात की विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही। तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते। विद्या एका आईसारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते। 2. आचार्य चाणक्य सांगतात की अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता, पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता। हे असे दान आहे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते। हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते। वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो, म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे। 3. आचार्य सांगतात की इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता। म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका, जास्तीत जास्त लोकांचे भले करा। 4. मात्र दान पात्र व्यक्तीलाच द्यावे तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते। जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल। ज्याचे पोट आधीच भरले आहे त्याला अन्नाची काय गरज आहे। ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे। ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे, त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे। अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।